तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन, कांद्याच्या पातीचे हे मुठे चवीला एवढे भन्नाट लागतात ना, जो खाईन आयुष्यभर याची चव विसरणार नाही. हे मुठे मी कांद्याच्या पातीपासून बनवते आहे, पण यासाठी कांद्याची पाल वापरल्या जाते. आता तुम्ही म्हणाल, कांद्याची पाल आणि पात हे दोन्ही वेगवेगळे आहेत का? अगदी किंचितसा फरक आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांदे खंडणीच्या वेळी कांद्यापासून जो हिरवा भाग वेगळा केला जातो, त्याला कांद्याची पाल म्हटलं जातं आणि कांद्याची पात कशाला म्हणतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण कांद्याची पाल हा शब्द विदर्भामध्ये जास्त प्रचलित आहे. तुमच्या भागामध्ये या नावाने ओळखल्या जातं का? मला कमेंट करून नक्की कळवाल. तर आता जसं तुम्ही इथे बघू शकत आहात, हा जो ओल्या पातीचा कांदा आहे, याची पात आणि पांढरा भाग मी वेगळा केलेला आहे. मुठे बनवण्यासाठी फक्त पातीचाच भाग वापरला जातो, पांढरा भाग वापरला जात नाही. आता तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, की कांद्याची पाल कशी दिसते, तर दिसायला कांद्याच्या पालीसारखीच दिसते, पण यापेक्षाही जास्त नाजूक असते आणि कोवळी असते. ती जर तुम्हाला मिळत असेल, तर कांद्याच्या पालीचा वापर करा आणि जर मिळत नसेल, तर तुम्ही ओल्या पातीच्या कांद्याची पात वापरून सुद्धा ही मुठे बनवू शकता. चवीला फारसा काही फरक पडत नाही. चवीला अगदी तसेच लागतील, जसे पालीपासून बनवलेले मुठे लागतात. तर इथे मी पाल छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे. ही आपण बाजूला ठेवूया. चला आता लसूण आल्याची पेस्ट मी तयार करून घेते आहे. आलं 10 ते 12 लसूण पाकळ्या, यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आणि अगदी थोडं पाणी घालून छान फाईन अशी पेस्ट तयार करायची. यामुळे भाजीला टेक्स्चर छान येतं. जाडसर अशी पेस्ट ठेवायची नाही. आता मुठे बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे. ही मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती किंवा वेळ नसेल तर 4 ते 5 तास भिजत घातली तरीही चालेल. एक छोटीशी वाटीनी भरून मी ही डाळ घेतलेली होती. यामध्ये अर्धा चमचा घालायची लसूण आल्याची पेस्ट, कोथिंबीर घालायची आणि याचं वाटण तयार करायचं. वाटत असताना पल्स मोडवर वाटायचं आहे, म्हणजे खूप जास्त बारीक असं वाटण तयार करायचं नाही. थोडं जाडसर ठेवलं तरीही चालेल. तर आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे. जी पात आपण चिरून घेतलेली होती ती यामध्ये घालायची. आता यामध्ये थोडी-थोडी करून म्हणजे स्टेप बाय स्टेप कांद्याची पात घालायची आहे आणि कुस्करून एकजीव करायचं आहे. डाळीपेक्षा पातीचं प्रमाण नक्कीच जास्त असायला हवं, पण एवढंही जास्त नको, की या मुठ्यांना बाइंडिंगच राहणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडं-थोडं करून घालायचं आहे आणि कुस्करून एकजीव करायचं आहे. कुस्करल्यामुळे काय होतं, कांद्याचा जो फ्लेवर आहे ना, तो अजून निघून येतो. त्यामुळे कुस्करणं खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये बाइंडिंगसाठी मी 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडं धनेपूड घालायचं आणि 1 चमचा घालायचं शेंगदाण्याचं तेल. हे सर्व छान मिसळून घ्यायचं. शेंगदाणा तेल नसेल तर रिफाईंड तेलाचा वापर केला तरीही चालेल. आता आपण बेसन पीठ घातलेलं आहे ना, त्यामुळे याला बाइंडिंग छान येते. कारण यामध्ये आपण कांद्याची पात घातलेली आहे ना, त्यामुळे याला तितकीशी बाइंडिंग राहत नाही. जेव्हा आपण रस्स्यामध्ये याला सोडतो, तेव्हा ते फुटून जातात, रस्स्यामध्ये विरतात. म्हणून 1 चमचा बेसन पीठ नक्की घालायचं किंवा त्याऐवजी तुम्ही ज्वारीच्या पिठाचाही वापर करू शकता. मुठे मी स्टीमरमध्ये घातलेले आहे. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे मुठे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. चला, आता आपण इथे रस्सा बनवण्याची तयारी करूया. तर यासाठी आपल्याला इथे 50 ते 60 ग्रॅम खोबऱ्याचा एक डौल लागणार आहे. हा आपण डायरेक्ट फ्लेमवर भाजून घेतो आहे. तुम्हाला जर डायरेक्ट फ्लेमवर भाजणे योग्य वाटत नसेल, तर तुम्ही कढईमध्ये तेल घालून सुद्धा खोबरं भाजून घेऊ शकता. छान खरपूस आणि तांबूस रंगावर भाजायचं. पण डायरेक्ट फ्लेमवर भाजल्यामुळे या ग्रेव्हीचा रंगही खूप छान येतो आणि चवीला ही ग्रेव्ही खूप मस्त लागते. आता ज्या पद्धतीने आपण सुकं खोबरं डायरेक्ट फ्लेमवर भाजलं, त्याच पद्धतीने 2 मध्यम आकाराचे कांदे चिरा करून आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कसं असतं, या ज्या गावरान पारंपरिक रेसिपीज जुन्या काळात बनवल्या जायच्या ना, या चुलीवर बनवल्या जायच्या आणि चुलीवर कोळशावरच कांदा आणि खोबरं भाजलं जायचं. त्यामुळे त्याची चव अगदी आगळी-वेगळी यायची. तीच चव हवी असेल तर असं डायरेक्ट फ्लेमवर भाजा किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकता. आता खोबरं मिक्सरला घालायचं, यामध्ये कलमी आणि वेलची घालून तोवर वाटायचं जोवर याला तेल सुटत नाही. असं ओलसर आणि गळेदार मिश्रण व्हायला हवं. वाटत असताना पाणी, तेल काहीही घालायचं नाही. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 कांदे आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा वाटून घेणार आहे. चला, मुठे आपण वाफायला ठेवलेले होते बघूया. 15 मिनिटं झालेली होती वाफवून. हे बाहेर काढून मी पूर्णपणे गार करून घेणार आहे. तोवर आपण इकडे ग्रेव्ही बनवण्याची तयारी करूया. तर ही पारंपरिक रेसिपी असल्यामुळे आणि विदर्भीय रेसिपी असल्यामुळे तेलाचा वापर थोडा जास्त केला जातो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करा. तेल गरम झालं की जिरे घालायचं. कांद्याचं वाटण सर्वात आधी परतून घ्यायचं. कांदा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये तयार केलेली लसूण आल्याची पेस्ट घालायची. ही मी 2 चमचे घातलेली आहे. गॅस आता अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट 2 चमचे घालायचे आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. अर्धा चमचा हळद घालायची. धनेपूड मी 2 चमचे घालते आहे. मसाले सुद्धा अगदी मंद आचेवरच परतायचे आहे. सुरुवातीला पाणी घालण्याची गडबड अजिबात करायची नाही. यामध्ये आता मी खोबऱ्याचं वाटणही घालते आहे.
आणि हे वाटणसुद्धा अगदी मंद आचेवर परतायचं आहे. वाटण फार जास्त वेळपर्यंत परतायचं नाही, कारण आपण खोबरं छान भाजून घेतलेलं होतं. आता या भाजीला अस्सल गावरान चव देण्यासाठी मी वापरते आहे माऊली स्पेशल हा काळा मसाला. या मसाल्यामध्ये जेवढेही खडे मसाले किंवा मसाले वापरण्यात आलेले आहे, ते सर्व चुलीवर भाजून, अगदी मंद आचेवर भाजून छान परतल्या गेलेले आहे. त्यामुळे भाजीला खूप वेगळी चव येते नेहमीच्या मसाल्यापेक्षा. सोबतच यामध्ये आपण माऊली स्पेशल हा गरम मसालासुद्धा घालणार आहोत. हा मी अर्धा चमचा घालते आहे. हे मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असेल, तर वर मी जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर WhatsApp किंवा कॉल करून घरपोच तुम्ही हे मसाले मागवू शकता. त्याचबरोबर www.maulimasale.com या वेबसाईटवरून ऑनलाईनसुद्धा या मसाल्यांची ऑर्डर तुम्हाला देता येईल. नक्की ऑर्डर करून बघा. कुठलीही भाजी असो, मग ती व्हेज असो की नॉन-व्हेज असो, नेहमीपेक्षा भाजीला तुम्हाला वेगळी चव द्यायची असेल ना, तर हे मसाले वापरून बघा. विशेष करून चिकन किंवा मटनसाठी हे मसाले खूप जास्त वापरले जातात. मस्त चव येते भाजीला. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता ग्रेव्हीमध्ये मी कडकडीत गरम पाणी घातलं. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही शिजवून घ्यायची. आता बघा तेल सुटायला लागलेलं आहे ना ग्रेव्हीला, यामध्ये आता मुठे घालायचे आहे. मुठे आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे. फार जास्त शिजवण्याची गरज नाही. ग्रेव्हीमध्ये 2 ते 3 मिनिट छान हे शिजल्या गेले, की नरम पडायला लागतात. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर झणझणीत कांद्याच्या पातीचे मुठे इथे तयार झालेले आहेत. दिसायला बघा काय मस्त दिसते आहे. ही भाजी खाल्ल्यानंतर खरं सांगते तुम्ही नॉन-व्हेजची चवसुद्धा विसरून जाल, एवढे भन्नाट लागतात चवीला. चला याबरोबर मी गव्हाची चपाती बनवते आहे. तर मी सुरुवातीला तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे, कारण मी तेलपोळी बनवते आहे. चपाती मस्त दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची. तुम्हाला जर अशा झणझणीत भाज्यांबरोबर ज्वारीची भाकरी खायला आवडत असेल ना, तर यासोबत तुम्ही मस्त गरमागरम खरपूस भाजलेली ज्वारीची भाकरीसुद्धा बनवू शकता. आणि चूल असेल ना, तर हे मोठे मी म्हणेल तुम्हाला चुलीवरच बनवा. ज्वारीची भाकरी चुलीवर भाजलेली जास्त छान लागते. अगदी नॉन खाण्याचा फील तुम्हाला या मुठ्यांमध्ये जाणवेल. नक्की ट्राय करून बघा. तर आपले हे झणझणीत मुठे इथे तयार झालेले आहेत. दिसायला बघा काय जबरदस्त दिसते आहे. चिकन आणि मटनला सुद्धा लाजवेल एवढी दिसायला भन्नाट दिसते आहे. फक्त दिसायलाच नाही, तर चवीला त्यापेक्षाही जबरदस्त लागते. कांद्याच्या पातीच्या मुठ्याची रेसिपी मी 3 वर्षाआधी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेली होती. मिलियन ऑफ व्ह्यूज आलेले होते त्यांना. सर्वांना रेसिपी खूप आवडली. विशेष म्हणजे सर्वांनी ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स केलेल्या होत्या. मी म्हटलं चला, आता बरेचसे नवीन सबस्क्रायबर चॅनलसोबत जुडलेले आहेत. त्यांना सुद्धा कांद्याच्या पातीच्या मुठ्याची ही रेसिपी दाखवावी. आगळी-वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो नक्की करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.